बॉयफ्रेंड चेतनसाठी आपल्या करोडपती नवऱ्याला मारणारी सिया गोयल। सिया गोयल प्रकरणात आता रोज नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। अशातच सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतनचा एक कॅफेमधला व्हिडिओ समोर आलाय। याच कॅफेमध्ये सिया आणि चेतनने मर्डरचा प्लॅन रचला। या व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतंय, सिया आणि चेतननं कशा प्रकारे या कॅफेमध्ये केतनला मारण्याचा प्लॅन रचला, या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी नेमकी काय धक्कादायक माहिती दिली आहे, सगळं जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचा 17 जूनचा एक व्हिडिओ समोर आलाय। 18 जूनला केतन अग्रवाल याला लोहगडावर सियाने नेलं आणि तिथे त्याला ढकललं, त्याची हत्या केली। या सगळ्यामध्ये आता 17 तारखेचा कॅफेमधला चेतन चौधरी आणि सिया गोयलचा हा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये काय दिसतंय तर सिया आणि चेतन एका कॅफेमध्ये कॉफी घेताना दिसतायत। या दोघांमध्ये काहीतरी चर्चा होतीये। ही चर्चा कोणती होती तर केतनचा कशा प्रकारे मर्डर करायचा, केतनला कशा प्रकारे लोहगडावरून ढकलून द्यायचं, मी कोणत्या वेळेला येणार, तू कोणत्या वेळेला यायचं, या सगळ्यांचा प्लॅन यावेळी सिया आणि चेतन रचत होते, अशी माहिती आता मिळाली आहे। या व्हिडिओमध्ये असं दिसतंय या दोघांमध्ये चर्चा होते, त्यानंतर दोघांची गळाभेट होते आणि त्यानंतर सिया आणि जो चेतन आहे ते त्या कॅफेतून निघून जातात आणि त्यानंतर येते 18 तारीख। 18 तारखेला ठरल्याप्रमाणे सिया आणि चेतन हे त्या लोहगडावर जातात आणि लोहगडावर गेल्यानंतर तिथे ते केतन अग्रवालला वरतून ढकलून देतात। या सगळ्यांमध्ये आता पोलिसांनी काय नवीन माहिती दिली आहे किंवा पोलिसांनी काय सांगितलंय तर पोलिसांनी एक सीसीटीव्ही फुटेज यावेळी तपासलं, जे चेतन चौधरीचं होतं। चेतन चौधरी हा 48 मिनिटांमध्ये लोहगडावरून वरती गेला आणि खाली आला। म्हणजेच एकूणच लोहगडाचा आपण विचार केला तर 40 मिनिटांमध्ये माणूस वरती चढून वरतून यायला माणसाला एकूण 40 मिनिटं लागतात। जो चेतन चौधरी आहे हा 48 मिनिटांमध्ये खाली आला। आता या सगळ्यानंतर पोलिसांना असा संशय आहे, 40 मिनिटं एखाद्या माणसाला वरती जाऊन खाली चढायला लागत असतील, चेतन चौधरी 48 मिनिटात आला असेल तर फक्त 8 मिनिटांमध्ये त्याने काय गड बघितला, हा संशय पोलिसांना आला। सिया गोयलचा मोबाईल पोलिसांनी सगळा तपासला। यामध्ये चेतनचे फोटो होते। पोलिसांनी हुडी घातलेला तो मुलगा आणि चेतनचे फोटो मॅच केले, बॉडी स्ट्रक्चर मॅच झालं आणि त्यानंतर पोलिसांना जो संशय होता की चेतन चौधरी जो सियाचा बॉयफ्रेंड आहे याने सियाला मदत केली असावी, तो संशय खरा ठरला। या सगळ्यानंतर पोलिसांनी सियाला आणि चेतनला समोरासमोर बसवलं आणि त्यांची चौकशी केली। यावेळी चेतननं नेमकं काय सांगितलंय, सिया आणि चेतन मध्येच दोघांमध्येच मतांतर पाहायला मिळाली किंवा दोघांचे स्टेटमेंट्स मॅच होत नाहीये तसं यावेळी पाहायला मिळालं। या सगळ्यांमध्ये चेतननं अशी माहिती दिली होती आधी की मी तिथे फक्त थांबलो होतो, धक्का सियाने दिला। पोलिसांनी जी माहिती दिली आहे सीसीटीव्ही मध्ये पोलिसांना असं दिसतंय की ज्या वेळेला सिया केतनला त्या गडावर घेऊन जात होती त्यावेळेला ती सारखी मागे बघत होती। मागे बघून ती चेतन आपल्या मागे येतोय का हे बघत होती आणि त्यावेळेला चेतननं तिला इशारा केला, तिला हाताचा पंजा दाखवला आणि त्यानंतर सिया आणि जो केतन आहे ते वरती लोहगडावर गेले जिथे कुणीच दिसत नाही। ज्या वेळेला सियानं केतनला ढकललं त्यावेळेला चेतन सुद्धा तिथे साईडला होता, तो लांब थांबला होता, तो हे सगळं बघत होता, अशी माहिती सध्या तरी मिळालेली आहे। या सगळ्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, कॅफेमधले फुटेज तपासल्यानंतर ही सगळी माहिती आता पोलिसांना मिळालेली आहे की सिया आणि चेतन चौधरीनं मिळूनच केतन अग्रवाल याची हत्या केलेली आहे। या सगळ्यांमध्ये सियाच्या आईवडिलांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं चेतन कोण आहे। दुसरीकडे जे केतन अग्रवाल आहेत, सियाचा होणारा नवरा केतन अग्रवालच्या वडिलांनी सुद्धा सियावर आरोप केलेले आहेत की सिया ड्रिंक करायची, आधीपासूनच फेब्रुवारी महिन्यापासूनच तिनं अनेक वेळा प्लॅन रचला केतनला मारण्याचा, अशी सुद्धा एक माहिती मिळते की 31 तारखेला 31 मेला सुद्धा सिया आणि केतन लोहगडावर गेलेले होते। त्याच वेळेला सियानं लोहगडामध्ये आजूबाजूच्या सगळ्या परिसराची पाहणी केली आणि पुन्हा एकदा आपण लोहगडावर येऊन केतनला या ठिकाणी मारू शकतो असा जो प्लॅन आहे, अशी जी आयडिया आहे, याच वेळेला सियाच्या डोक्यामध्ये आली होती। तर सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांच्या सगळ्या या घटनेमध्ये रोज धक्कादायक खुलासे समोर येतात।
पोलीस चौकशीमध्ये आणखीन सिया काय बोलते किंवा चेतन चौधरी काय बोलतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणात नेमक्या कोणत्या धक्कादायक गोष्टी समोर येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.